पिढ्यानं पिढ्या परंपरेनुसार घनगोतात लग्नाच्या सोयरिकीत जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे। जिथे जिथे मराठा समाजात घनगोतात लग्नाच्या सोयरिकीत जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र सोयऱ्यांना देण्यात यावे अशी व्याख्या सोयऱ्याची दिलेली। हे घेतलं नाही, त्याच्यात काही घेतलं, पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक बे टाका। जे सांगत नाही ते उलट टाकते। हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळले। आपण त्यांना 3 ओळी दिलेल्या तर ते त्यांनी मान्य केले। त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सह्या करून द्या, म्हणजे याच्यात काहीच आता बदल नाही इथून पुढे। मला काय गरज नाही, आमचा शब्दच खूप झाला। या 2 ओळी, आता 3री ओळ आपण अशी दिली होती, ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या घनगोतातील सगळ्या सोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे। ह्या ओळी घ्यायच्या सोडून तिसरंच घालतात आणि तिकडे बातम्या देतात की वेळेला तोडगा निघाला। काय तोडगा निघाला रे? किती नोंदी दिल्या? त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना, हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी, त्यांचं म्हणणं असं होतं आता हे 2 दिवसात होणार नाही। 54 लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो, पण हे 2 दिवसात होणार नाही। मग 1.5 महिने काय केलं तुम्ही? आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं, साखळी उपोषण करायचं असलं, आमरण उपोषण करायचं असलं, मुंबईला जायचं असलं, तुम्हाला 2 दिवसात होत नाही। मग त्या याच्यात काय केलं? गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण 23 डिसेंबरला बीड मधून घोषणा केली 20 जानेवारीची मुंबईची। ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही, तर आरक्षण दिलं म्हणून समजा। का नाही दिलं? आता 2 दिवसात काय देणार तुम्ही? काहीच नाही। आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।